नमस्कार मित्रांनो, नालंदा कोचिंग क्लासेस या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. बोर्ड परीक्षा 2026 साठी मराठी हा विषय जो आहे त्या मराठीच्या विषयामध्ये उपयोजित लेखन हा विभाग 5वा आहे. तर त्यामध्ये एकूण 24 मार्काला तुम्हाला हे प्रश्न आहेत. त्यामध्ये बातमी लेखन नावाचा एक क्वेश्चन आहे. तर तो क्वेश्चन कसा हँडल करायचा, त्या क्वेश्चनमध्ये आउट ऑफ मार्क कसे पाडायचे, तर ते या ठिकाणी बघणार आहे. तर बातमी लेखन जे आहे ना, ते येतं तुम्हाला 5 मार्काला. म्हणजे क्वेश्चन नंबर 5 हा जो आहे, खालीलपैकी कोणत्याही 2 कृती पूर्ण करा किंवा सोडवा. ह्या 2 कृती आहेत, त्या प्रत्येक एका कृतीला 5 मार्क आहेत. म्हणजे असे एकूण 10 मार्काचा हा प्रश्न आहे. मग त्यामध्ये 3 कृती कोणत्या आहेत, तर पहिली येते जाहिरात लेखन, दुसरी बातमी लेखन आणि तिसरी कथा लेखन. जर तुम्हाला या क्वेश्चनमध्ये 10 पैकी 9.5 म्हणजेच 9.5 मार्क पाडायचे असतील, तर तुम्ही काय करायचं आहे, जाहिरात लेखन एक लिहायचं आहे आणि बातमी लेखन एक लिहायचं आहे. आता जाहिरात लेखन, सारांश लेखन आणि पत्रलेखन याच्याबद्दल ऑलरेडी व्हिडिओ बनवलेले आहेत. त्याची लिंक या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तर बातमी लेखन कसं लिहायचं, ते लेखन करताना कोणत्या कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची, ते हे सगळं बघणार आहे. आणि व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला टॉपिक दिलेले आहेत की कशा पद्धतीने लिहायचं, टिप्स म्हणतो आपण आणि ट्रिक्स, जे की इंग्लिश रायटिंग स्किलसाठी तुम्हाला महत्त्वाचं असणार आहे. आणि इंग्लिश रायटिंग स्किलचा अभ्यास कसा करायचा, त्याचे व्हिडिओ तुम्हाला कुठे भेटतील, तर याचंही सांगितलेलं आहे. व्यवस्थित चांगल्या पद्धतीनं ते व्हिडिओ एकदम डिटेल केलेले आहेत. बोर्ड परीक्षेसाठी जो क्वेश्चन आला आहे तो क्वेश्चनसुद्धा आपण याच्यामध्ये ॲड केलेला आहे. तर बातमी लेखन कसे करावे, बातमी लेखन करत असताना तुम्हाला काय करायचं आहे, आकर्षक शीर्षक द्यायचं आहे, आकर्षक टायटल द्यायचे तुम्हाला. तुम्ही कसं अट्रॅक्ट होणार एखाद्या बातमीकडं, तुम्ही जसं एखादी न्यूज ऐकून अट्रॅक्ट होतं, तशीच तुम्हाला त्या बातमीचं काय करायचं आहे, टायटल द्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला ठिकाण द्यायचं आहे, स्थळ, कोणत्या ठिकाणची ती बातमी आहे. त्यानंतर तो दिनांक आहे, तर तो दिनांक ती जी बातमी आहे ती कोणत्या तारखेची आहे ते सांगायचं आहे. आणि तटस्थ वृत्तांत देणारी असावी. म्हणजे याचा अर्थ काय, आता तटस्थ म्हणजे तुम्हाला दोन्ही बाजू काय करायच्या आहेत, समान पद्धतीने त्या बातमीमध्ये मांडायचं आहेत. नुसतंच एकच बाजू मांडायची नाही, तर तुम्हाला दोन्ही बाजू काय करायच्या आहेत, व्यवस्थितरित्या मांडायचं आहेत. ठीक आहे. पुढचा पॉईंट येतो, कल्पना विस्तार टाळून फक्त वस्तुस्थिती म्हणजेच तुम्हाला रियालिटीवरती काय करायचं आहे, ती न्यूज लिहायची आहे. रियालिटी कळते, रियालिटीवरती तुम्हाला न्यूज लिहायची आहे. कल्पनाशक्ती किंवा कल्पनाचा विचार जास्त करायचा नाही. ठीक आहे. आता पुढची महत्त्वाची पायऱ्या काय आहेत, बातमी लेखन करताना महत्त्वाच्या पायऱ्या कोणत्या कोणत्या आहेत, तर मागे सांगितले तुम्हाला शीर्षक द्यायचं आहे. शीर्षक कसं पाहिजे, आकर्षक आणि बातमीचा विषय स्पष्ट. एखादा जर कोणी वाचत असेल बातमी, तर अशा पद्धतीने त्याचं शीर्षक पाहिजे, एकदम स्पष्ट पाहिजे. ठीक आहे. दिनांक आणि स्थळ व्यवस्थितरित्या टाकायचं आहे. म्हणजेच उदाहरणार्थ बातमी कुठून आलेली आहे, पुण्याची आहे का मुंबईची आहे आणि कधीची आहे, म्हणजे दिनांक कोणता आहे, हे सगळं स्पष्टपणे नमूद करायचं आहे बातमीमध्ये. कसं करायचं, त्याचं एक सॅम्पल एक्झाम्पल बोर्ड परीक्षेला आलेलं ते घेतलेलं आहे, ते व्यवस्थित बघा. ठीक आहे. तटस्थ म्हणजे दोन्ही बाजूंचे मत तुम्हाला व्यवस्थितरित्या मांडायचे, स्वतःचे मत न लिहिता. म्हणजे तुम्हाला स्वतःचं मत लिहायचं नाही या ठिकाणी, तुम्हाला काय करायचं आहे, दोन्ही बाजूची व्यवस्थित मांडणी करायची आहे. ए पक्ष काय म्हणतो आणि बी पक्षाचं काय म्हणणं आहे, याची व्यवस्थित तुम्हाला समान पद्धतीनं मांडणी करायची आहे. आता विश्वासार्हता टिकवण्यासाठी कोणाविषयी काय, केव्हा, कुठे, का घडले ही माहिती असावी. एकदम स्पष्टपणे लिहायचं आहे. कोणाविषयी माहिती आहे, काय आहे, केव्हा घडलेली आहे ती गोष्ट किंवा बातमी आणि कोठे घडलेली आहे हे स्पष्टपणे नमूद केलेले असावे. निश्चित माहिती असावी, कल्पनाशक्तीवरती आधारित नसावी, काल्पनिक नसावी, तर रियालिटी बेस म्हणजे वस्तुस्थितीवरती आधारित असावी लागते. ठीक आहे. तर बातमी लेखनासाठी महत्त्वाचे विषय कोणते कोणते आहेत बघा. म्हणजे बातमी लेखन तुम्हाला कोणते टॉपिक आहेत की ज्या टॉपिकवरती बातमी लेखन येतं, तर हेच महत्त्वाचं पॉईंट आहे या व्हिडिओमध्ये की तुम्हाला वारंवार प्रश्न विचारले जातो. पहिला, शाळेतील प्रजासत्ताक दिन किंवा स्वातंत्र्य दिन समारोपावरती तुम्हाला बातमी लेखन लिहायचं आहे. किंवा वृक्षारोपण असेल, पर्यावरण दिन, यावरती सुद्धा बातमी लेखन. आता हे करत असताना तुम्हाला हे दिवस माहिती पाहिजे, ह्यांच्या तारखा माहिती पाहिजे. प्रजासत्ताक दिन असतं 26 जानेवारीला, 15 ऑगस्टला असतं तुमचं काय, स्वातंत्र्य दिन असतं आपला. त्यानंतर येतं वृक्षारोपण किंवा पर्यावरण दिन असतो तुमचं 5 जूनला. या पद्धतीच्या तारखा तुम्हाला पूर्णपणे माहिती पाहिजेत. त्यानंतर येतं क्रीडा स्पर्धा किंवा स्नेहसंमेलन, गॅदरिंग, याविषयी तुम्हाला बातमी लेखन करायची आहे. रक्तदान शिबिर किंवा स्वच्छ भारत अभियान, यावरती सुद्धा बातमी. हे खूप खूप इम्पॉर्टंट IMP टॉपिक आहेत तुम्हाला, की ज्याच्यावरती तुम्हाला बोर्डात पेपर डायरेक्टली प्रश्न विचारले जातात. हे जे पॉईंट आहेत याच्यावरती तुम्ही काय करा, प्रॅक्टिस करा. त्यानंतर येतं पुस्तक प्रकाशन आणि वाचन प्रेरणा दिन, याच्यावरती सुद्धा तुम्हाला बातमी लेखनासाठी प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे. आता महत्त्वाची गोष्ट काय, तर तुम्हाला एक टिप सांगतो काय, तर बातमीमध्ये विषयानुसार दिनांक व स्थळ बदलणे आवश्यक आहे. आता जे सांगितलं तुम्हाला वर, तर तुम्ही प्रजासत्ताक दिनाचं लिहिताय आणि तुम्ही तिथं तारीख टाकली 15 ऑगस्ट, तर चालणार आहे का, नाही. त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, तुमची जी बातमी आहे त्या बातमीनुसार तुम्हाला दिनांक आणि स्थळ चेंज करायचं आहे. स्पेशली तर दिनांक व्यवस्थित लिहा. आणि उदाहरण इथं सांगितलं तुम्हाला 15 ऑगस्ट असेल, 5 जून असेल, 8 मार्च. आता 8 मार्चला काय असतं, जागतिक महिला दिन असतो, 8 मार्चला. ठीक आहे. 26 जानेवारी बघितलं आपण. हे सगळं व्यवस्थित काळजीपूर्वक तुम्हाला बातमी लिहिताना लक्षात ठेवायचं आहे. आता एक
एक एक्झाम्पल घेतलेलं आहे इथं. तर प्रश्न काय असतो, प्रश्न क्रमांक 5A मध्ये बातमी लेखन असतं 5 मार्काला. ठीक आहे, 5 मार्काला. त्यामध्ये प्रश्न असा आहे, जनता गर्ल हायस्कूल येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या समारंभाची माहिती तुम्हाला तयार करायची किंवा बातमी तयार करायची आहे. ठीक आहे, हा क्वेश्चन आहे. ठीक आहे, हा क्वेश्चन आहे आणि या क्वेश्चनला कसं टॅकल करायचं, कसं अटेम्प्ट करायचा, तर त्याचं उत्तर खाली आहे. व्यवस्थित बघा. बघा इथं येते तुमचं, ही झाली तुमची बातमी. ज्या पत्रात तुम्ही ज्या पत्रकामध्ये बातमी देणार आहे त्या पत्रकाचं नाव आहे, इथं लोकमत टाकलेलं आहे. तुम्ही कोणते पण टाकू शकता, मी लोकमत टाकलेलं आहे. त्यानंतर तुमची हेडिंग आहे, ही काय, ही हेडिंग आहे जागतिक महिला दिन. क्वेश्चन जर व्यवस्थित वाचला तर तुम्हाला हे समजेल. जागतिक महिला दिन, पेपरचं नाव म्हणजे पत्रकाचं नाव आहे ही. त्यानंतर येतं हे तुमचं जागतिक महिला दिन हेडिंग. त्यानंतर कुठे झाला हा जागतिक महिला दिन साजरा, बघा इथे आहे त्याची हेडिंग मेन, जनता गर्ल हायस्कूल येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा, एवढंच लिहिला किंवा साजरा केला, यस असं जरी लिहिलास तरी चालला असतं. मग आता स्टार्टिंग काय करणार आहे, बिगिनिंग लाईन काय असते तुमच्या, स्टार्टिंग पॉईंट बघा. दिनांक, जागतिक महिला दिन कधी असतो, 8 मार्चला असतो. मग 8 मार्चला असतो तर 8च मार्च लिहायचं. तुम्ही 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, 10 मार्च असं नाही लिहायचं. ज्या दिवशी आहे तो दिवस, तोच तारीख त्या ठिकाणी तुम्हाला मेन्शन करायची आहे. ठीक आहे, दिनांक किती येतं, 8 मार्च 2025. वार्ताहर जो कोणी असेल तो. त्याच्यानंतर ठिकाण कोणतं आहे, उदगीर, लातूर. त्यानंतर येतं आता तुमचं चालू झालं लेखन, काय म्हणतो याला, बातमी लेखन. ॲक्च्युअलमध्ये बातमीची डिस्क्रिप्शन तुम्हाला काय करायचं आहे, लिहायचं आहे एकदम सविस्तर पद्धतीनं. काय येतं आता तुम्हाला दाखवतो वाचून. तालुक्यातील जनता गर्ल हायस्कूल येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. त्यामध्ये स्वदेशी फाउंडेशनच्या फील्ड ऑफिसर नर्मदा शिर्के यांनी महिलांसाठीच्या शासकीय योजनांची माहिती दिली व घरगुती मिरची, आंब्याचे लोणचे बनवून त्यांची बाजारात कशी विक्री करावी याचे मार्गदर्शन केले. म्हणजे वुमेन एम्पॉवरमेंट, म्हणजे महिला सक्षमीकरणासाठी त्यांनी काय थोडंफार माहिती दिली. यावेळी बचत गटाच्या 50 महिलांना प्रत्येकी 2 किलो मशरूमचे बियाणे मोफत वाटप करण्यात आले. महिला सशक्तीकरण या विषयावर जनता गर्ल हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी एक नाटिका सादर केली. ठीक आहे, हे झालं तुमचं बातमीचा अर्धा भाग. आता पुढं काय, या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे सभापती अक्षय देशमुख, सदस्य स्नेहल पाटील, रमेश शित्रे आदी उपस्थित होते. जनता गर्ल हायस्कूलच्या विद्यार्थिनींसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यातील विजेत्या विद्यार्थिनींना पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. हायस्कूलच्या मुख्याध्यापिका श्रीमती देशमुख यांनी नारी तू महान, विश्वाची आहे शान अशी घोषणा देऊन साऱ्यांचा उत्साह वाढवला. अत्यंत खेळमेळीच्या वातावरणामध्ये हा कार्यक्रम पार पाडला. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्हाला बातमी लेखन करायचं आहे. काय केलं, स्टार्टिंग पॉईंटला तुम्हाला डेट आणि ठिकाण लिहिलं. त्यानंतर तुमचं कशा पद्धतीनं सुरुवात झाली, कार्यक्रमाला कोण कोण उपस्थित होते आणि कशा पद्धतीनं मार्गदर्शन केलं, हे सर्व तुम्हाला व्यवस्थित लिहायचं आहे. आणि आभार प्रदर्शन कोण केलं हे सुद्धा या ठिकाणी नमूद केलेलं आहे. हे असं होतं बातमी लेखन. त्यानंतर येणाऱ्या व्हिडिओमध्ये राहिलेले पोर्शन काय करू, आपण कव्हर करूयात. याच्या अगोदर व्यवस्थित इंग्लिशचं ऑल रायटिंग स्किल बघितलेलं आहे. त्यानंतर या ठिकाणी पत्रलेखन बघितलेलं आहे मराठीचं. त्याच्यानंतर बातमी लेखन इथं बघतोय आणि सारांश लेखन सुद्धा व्यवस्थित बघितलेलं आहे. तर हे व्हिडिओ व्यवस्थित बघा, मित्रांना शेअर करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनल जर पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. नालंदा कोचिंग क्लासेस हे चॅनल तुमच्यासाठी असणार आहे. परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये.